मुंबई एअरपोर्ट दर 2 दिवसाला हे तोंड आम्हाला पाहावंच लागतं. आणि हे आहे दिल्ली. दिल्लीमध्ये देशातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्षांची बैठक आहे. मध्य प्रदेशच्या माझ्या जुन्या टीममेटवर भेटते. आमचे प्रदेशाध्यक्ष, संघटन मंत्री. आम्ही छान गप्पा मारतोय. ते माझं अभिनंदन करत होते. मग प्रकाश जावडेकर, आम्ही बसलोय आत वगैरे. बघा, सगळे नेते आहेत आतमध्ये. देशातील प्रमुख एक 50-70 लोकांची ही बैठक आहे. सदस्यता अभियान भारतीय जनता पार्टीने खूप चांगलं करायचं ठरवलेलं आहे. नेहमीच चांगलं करतात. देशातला नाही जगातला नंबर 1चा पक्ष झालेला आहे सदस्यांच्या संख्येवरून. आणि त्याहीपेक्षा पुढे जायचा मानस आणि एक प्रतिज्ञा घेतलेली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी स्वतः, त्याचबरोबर आमचे नेते अमितभाई शहा, BL संतोषजी, आणि या कार्यक्रमाचा मुख्य म्हणून विनोदजी तावडे, महाराष्ट्राचेच आपले विनोदजी झाले. हे एक अजून आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या व्यक्तीला हे लीड करायची संधी मिळून पूर्ण देशभर ही सदस्यता अभियान खूप छान राबवली जाणार आहे याचा मला विश्वास आहे. मी पण त्यांना विनंती केली की दुसऱ्या राज्यात मी थोडा वेळ देऊ शकेन. तिथे मध्य प्रदेशचे लोक भेटले, त्यामुळं महाकालचा विषय आला. मग महाकालला निघाले मी. सरळ दिल्लीवरून इंदोर गाठलं. बघा, ही मुलं कशी छान युनिफॉर्म घालून आलेली आहेत. मला हे एक कौतुक वाटतं की सध्या धार्मिक टुरिझम इतकं वाढलं आहे की तिथे खरंच आर्थिक तिथली व्यवस्था एक चांगली धरलेली आहे. जोड लोक जात आहेत कुटुंबासह. सहलीला जायचं आहे, चला दर्शनाला जाऊ, तिकडच्या वस्तू विकत घेऊ, तिथल्या इकॉनॉमीला ताकद देऊ. हे आहे हरसिद्धी मातेचं मंदिर. गेल्या अनेक वर्षात अनेक वेळा मी गेले, परंतु मला या मातेचं दर्शन काही होऊ शकलं नाही. यावेळी मातेने मला दर्शन दिलं बाबा. ह्या हरसिद्धी मातेची अशी कहाणी आहे की इथे सतीचा, जेव्हा शिवानी सतीचं गल्लीवर घेऊन फिरत होते तेव्हा जे सुदर्शन चक्र विष्णूंनी चालवलं त्याचे तुकडे तुकडे सतीच्या देहाचे झाले. तिथे सतीचा कोपरा पडलेला आहे. एक मान्यता प्राप्त असं शक्तिपीठ आहे. महाकाल, माझ्या काय नातं आहे महाकालाशी मला माहीत नाही. माझ्या बाबांच्या मृत्यूनंतर, माझ्या पराभवानंतर, जेव्हा मी एका वेगळ्या मनस्थितीत होते मध्य प्रदेशमध्ये, आधी महाकालचं दर्शन मी अनेक वेळा घेतलं. पण महाकालचं दर्शन घेतल्यानंतर एक संकल्प करून बाहेर पडले आणि सतत ते संकल्प पूर्ण होत गेले. एक ऊर्जा मिळाली. आपल्यापेक्षा मोठं कोणी नसताना एक स्थान ज्याच्यासमोर आपण झुकतोय, मोठं स्थान मिळालं. थोड्या वेळ समोर बसून नामस्मरण केलं, महाकालाचे जप केले. आणि माझ्याबरोबर तिथले कार्यकर्ते पण आहेत. आपला अक्षय मुंदडा, नमिता मुंदडा, आपले आमदार, त्यांचा पती, त्यांनी मला खूप आग्रह केला, मला महाकालला तुमच्याबरोबरच यायचं आहे ताई. मी म्हटलं बाबा मी दिल्लीवरनं चालली आहे, नंतर कधी जाऊ. पण तो म्हणे मी इंदोरच्या एअरपोर्टवर येऊन थांबतो. आणि तोही माझ्याबरोबर दर्शनाला आला. त्याला खूप आनंद झाला. आणि मग छान आम्ही इथे लाडू वळतो आहे. बघा, मी महाकालाला दुसऱ्या दिवशी 1.25 लाख लाडूंचा भोग आहे. आमचे शर्माजी पंडितजी तिथले मुख्य पंडित आहे, ते म्हणाले ताई तुम आपके हात से प्रसाद बनाओ, महाकाल को अर्पण होने वाला है. तर मी तिथे लाडू बनवले. गोल लाडू बनवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे. पण बनला बऱ्यापैकी गोड लाडू. गोड आणि गोल बनला. हे आहे गडकालिका मंदिर. इथे मी वेळोवेळी जाते. हेही शक्तिपीठ आहे. इथे सतीचा ओठ पडला होता असं मान्यता आहे. आणि एक ते फार मान्यता प्राप्त शक्तिपीठ देखील आहे. हे पुढचे जे व्हिज्युअल्स आहेत हे खरं आधीचे आहेत, म्हणजे मी दिल्लीला जाण्याच्या आधीचे आहेत. मी 2 दिवसांचा मिळून तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे. लोकशाहीला माझी जी मुलाखत झाली त्या दिवशीचा हा गोंधळ आहे. मी लोकशाहीला जाणार म्हटल्यावर जी गर्दी लोकांनी तिथे केली त्या यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये, की मला एक त्या एडिटरला माझ्यावर एक फोटो काढायचा होता, तिथल्या न्यूजला फोटो काढायचा होता, तेही काही करू दिलं नाही. अगदी लहान लहान मुलं कडेवर घेऊन, छोटी छोटी मुलंसुद्धा आली होती बुके घेऊन. शाळेतली पण मुलं होती. बघा आता ते बघा, हा छोटू किती लहान आहे, तोही बुके घेऊन आला. कडेवर एक बाळ आहे, ते झोपलंय. झाले एवढे पोस्टर झाले, एवढे कामं चाललेले आहेत. ते ऊर्जा खात्याने चांगली भूमिका घेतली. शेतकऱ्यांचं जे वीज बिल संदर्भामधली लाडकी बहीण नावाची योजना आपण करतोय. फीस
तिकडनं बाहेर पडले, परत तीच गर्दी, तेच फोटो. व्हिज्युअल्स थोडे मिक्स झाले असतील, कारण मला डोळ्याला सगळे व्हिज्युअल्स सारखे दिसत नाही. हे सगळं आटोपून मग मी ऑफिसला आले. ऑफिसमधली कामं दाखवत नाही आता, इथेच व्हिडिओ संपवते. धन्यवाद.